नमस्कार. मी ॲडव्होकेट डी.एम. दराडे, डी.एम.डी. लीगलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला जर कोणी चेक दिला असेल आणि तो बाउन्स झाला असेल तर समोर काय करायचे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून शेअर करा. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे खास तर लॉ स्टुडंट, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी. जर तुम्हाला एखाद्या कोणी चेक दिला असेल आणि त्याच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नाही किंवा दुसरं काही कारण दाखवून ते तुमचं खातं बंद आहे असे का कोणतेही कारण दाखवून जर तुम्हाला चेक बँकेने वापस केला, बँक मॅनेजरने वापस केला तर समोर काय करायचे हा प्रश्न बरेच जण आम्हाला विचारतात. तर आज मी ह्या चॅनल मार्फत हे सांगतो. मित्रांनो, जर तुम्हाला कोणी चेक दिला असेल आणि तो त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही किंवा तो खातं बंद आहे म्हणून तुम्हाला वापस दिला असेल तर त्यासोबतच तुम्ही रिटर्न मेमो बँकेचा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये त्या रिटर्न मेमोमध्ये कोणत्या कारणाने तुमचा चेक वटला नाही, कोणत्या कारणाने चेक तुमचा वटला नाही याबद्दलचे कारण त्या रिटर्न मेमोमध्ये दिल्या जाते. मग आता हे रिटर्न मेमो घेतला आपण, समोर काय करायचं हा प्रश्न साहजिकच आहे. आता चेक तर बाउन्स झाला, रिटर्न मेमो दिला, रिटर्न मेमो मध्ये लिहिलं की तुमच्या खात्यामध्ये त्यांच्या ज्यांनी चेक दिला त्यांच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नाही म्हणून ते चेक डिसऑनर झाला, बाउन्स झाला. तर समोर काय करायचं? तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1981 मध्ये त्याच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. या कायद्यानुसार चेक बाउन्स झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला ज्यांनी तुम्हाला चेक दिला त्याला तुम्हाला सूचना द्यायचं आहे की बा तुमचं ह्या कारणामुळे तुम्ही दिलेला चेक बाउन्स झाला तर ह्या चेकची रक्कम तुम्ही आम्हाला परत करा अशी आपल्याला नोटीसद्वारे आपल्याला सूचना द्यायची. जर आपण नोटीस त्यांना दिली, नोटीस त्याला पोहोचली, नोटीस पोहोचल्याच्या नंतर 15 दिवसाचा त्यांना समोर टाइम द्यायचा आहे. 15 दिवसाचा पैसे परत करण्यासाठी त्या समोर ज्या व्यक्तीने आपल्याला चेक दिला त्या व्यक्तीला आपल्याला टाइम द्यायचा आहे. जर त्या व्यक्तीनं 15 दिवसामध्ये जर आपल्याला चेक दिला नसेल तर तिथून पुढे 1 महिन्याच्या आत तुम्ही आपण सन्मान्य न्यायालयामध्ये आपण कंप्लेंट, फिर्याद दाखल करू शकतो. सन्मान्य न्यायालय आपल्या शक्तीवर आपली पडताळणी घेतो आणि त्याच्यानंतर जर सन्मान्य न्यायालयाला वाटलं की या फिर्यादीमध्ये तथ्य आहे तर आरोपीला समन्स जारी करतं, समन्स सोडतं. मग आरोपी हजर झाल्याच्या नंतर जर आरोपी तडजोड, हा गुन्हा जो आहे तो तडजोड पात्र आहे, आरोपी जर आपल्याजवळ सोबत तडजोड करत नसेल तर ते पुढे केस चालणार आहे. हे पुढे केस चालल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा आणि चेकचा जेवढा अमाऊंट आहे, जेवढ्याचा चेक आहे त्यापेक्षा डबल पर्यंतची अमाऊंट द्यायची शिक्षा या कायद्यानुसार आहे. धन्यवाद.